मनीषा दहीकर, धनलक्ष्मी वेलनेस केअर मध्ये मी काम करते. नमस्कार मॅडम. नमस्कार. नाव काय तुमचं? रमाबाई गजबी अशोक. अच्छा, अमृत संजीवनी घ्यायच्या आधी काय त्रास होता? मला खूप सारा त्रास होता, पण आता माझा त्रास लय कमी आहे. आता बीपीची गोळी वगैरे बी घेत होती, पण ते आता 15 दिवस झाले ते बी नाही घेत आहे. अच्छा, म्हणजे बीपी गोळी म्हणजे तुमची बीपी वाढायची? बीपी वाढायची. तर मी नेहमीच म्हणजे बीपीची गोळी रोज खायची. सगळं काही काम चुकेल, पण गोळी नव्हती चुकत माझी. म्हणजे प्रत्येक आठवड्याला तुम्ही हॉस्पिटलमध्ये जात होते हो, बीपी चेक करायला? दवाखान्यात 8 दिवसात बीपी चेक करायला आणि हे घुटणे वगैरे दुखत होते त्याच्यासाठी बी. म्हणजे ते दवाखाना केल्याशिवाय म्हणजे जमतच नव्हतं. मग आता आपला अमृत संजीवनी ज्यूस घेताय तेव्हापासून तुमचा रिझल्ट सांगा. 15 दिवस झाले हे घेत आहे, पण आता अजून याच्या समोरचा रिझल्ट पडेल. आता तर सध्या मला चांगलाच आराम आहे. कशामध्ये रिझल्ट आला तुम्हाला? मला पायामध्ये रिझल्ट आला. मी पायामध्ये चांगली चालू शकतो. पहिले आता धावू तर नाही शकत, पण चांगली जोरात चालू शकतो. माझ्यानं जोरातही नाही चालणं होत होतं, आणि इथून समजा त्या माझ्या घरापर्यंत बी ढंगाची चालत नव्हती मी. आता चालता यायला लागलं तुम्हाला? आणि पायाचा आणखी काय प्रॉब्लेम होता तुमचा? प्रॉब्लेम होता ह्या पायाचाही मला थोडा फारसा लय आराम आहे. आणि पायाला काय झालं तुमच्या? हा माझा पाय सापराते त्याच्याने पडला होता. सूज होती? किती वर्षापासून सूज होती? आता हे 45-47 वर्ष झाले. अच्छा, 45 वर्षामध्ये तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाऊन सुद्धा सूज कमी झाली नाही? ओके, तर आपल्या हे अमृत संजीवनीमुळे तुमच्या पायाची सूज कमी झाली? अच्छा, आराम पडला याच्याने आणि थोडं हलकं वाटते. हलकं वाटतंय. अच्छा, असं म्हणजे खूप चालायला त्रास वगैरे होत होता. आणि ह्या पायाचा बरं याच्यानं त्रास होता तर याच्यावर जास्त जोर पडत होता. याला जास्त त्रास होता नाही ह्या पायाला. आता दोन्ही पाय म्हणजे समान आहे. आता दोन्ही पाय आता पालगट मांडून मी बसू शकतो, नाही तर पाटाशिवाय खुर्चीशिवाय बसू नव्हती शकत. आता मी अशी खाली पालगट मांडूनही बसू शकतो आणि कामही करू शकतो. अच्छा, चला. म्हणजे बीपीची गोळी वगैरे होती चालू तुम्हाला? ते बंद केली आता. म्हणजे खातच नाही आहे, पॅकेट आहे पण मी खातच नाही आहे आता. कारण मला हे दवाई घेतली का नंतर सकाळी थोडा आराम करतो 1-1.5 घंटा, नंतर मला फ्रेश वाटते. तर मग मी सगळेच काही काम करायला लागून जातो. अच्छा, म्हणजे बीपीची गोळी तुम्ही टोटली बंद केली? अच्छा, पहा आपल्या अमृत संजीवनीचा रिझल्ट. मॅडमनी बीपीची गोळी सुद्धा बंद केली आणि 47 वर्ष पायाला त्यांनी किती सारा खर्च केलेला आहे, किती हॉस्पिटल केले, पण त्यांना कुठेच आराम नाही आला. एकमेव आपल्या अमृत संजीवनीचा इतका छानपैकी रिझल्ट आलेला आहे. तर मी इतरांना हेच बोलू इच्छिते की तुम्ही अमृत संजीवनी घ्या आणि स्वतःही तंदुरुस्त राहा आणि इतरांना पण तंदुरुस्त करा. आपल्या धनलक्ष्मी वेलनेस केअरचं हे 92+ बेरीचं हे प्रोडक्ट आहे. खरंच अप्रतिम आहे आणि सुंदर आहे. आज मार्केटमध्ये आपल्याच प्रोडक्टचं खूप डुप्लिकेशन करतात वगैरे, पण ओन्ली वन ओरिजिनल पाहिलं तर धनलक्ष्मी वेलनेस केअरचं अमृत संजीवनी 92+ बेरीचं आपण हे पाहू शकताय की या प्रोडक्टचा आईंना खूप छानपैकी रिझल्ट आला आहे. आणि हे ताई पण आहेत. ताई, आईंना कसं वाटतं तुम्हाला हे घेतल्याच्या नंतर? मला कामात खूप मदत होतात आईची, आणि त्यांना असा कसलाही त्रास होऊ नये म्हणून मी हे संजीवनी अमृत ज्यूस त्यांना देत आहे. आणि तुम्हाला वाटतंय का त्यांना फरक पडलाय वगैरे? हो सर. कशा पद्धतीने वाटतंय फरक? कारण त्या बसू नव्हत्या शकत आणि त्यांना घुटण्याचा खूप त्रास होता आणि ते वाजायचे सुद्धा. अच्छा. आणि वाजल्यामुळे त्या बसू नव्हत्या शकत किंवा त्या कोणतं काम सुद्धा करायच्या तर त्या थांबून जायच्या. आता तो त्रास कमी झालेला आहे. अच्छा. त्या सकाळी उठतात, व्यवस्थित आपली म्हणजे रुटीन नुसार ती दवाई घेतात आणि नंतर मग त्या काही वेळ आराम करून आणि खूप फ्रेश फील करतात. एकदम असं वाटते की त्या धावतात की काय असं वाटतं. म्हणजे तुम्ही सर्व आपल्या अमृत संजीवनीमुळे पूर्ण फॅमिली एकदम आनंदी आहे. चला, म्हणजे तुम्हाला दीपा मॅडमच्या थ्रू हे खूप खरंच अमृत म्हणजे अमृतच भेटले, बरोबर आहे ना? चला, धन्यवाद. जय धनलक्ष्मी.